नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यानं हायदोस घातला, शेतकऱ्यावर हल्ला केला, प्राण्यांचा जीव गेला. बऱ्याच प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आणि अनेक जनावरं दगावले. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ही बाब बिबट्याची झाली. मात्र बिबट्याचा शोध घेत असताना येडशीच्या रामलिंगच्या डोंगरामध्ये अभयारण्यामध्ये वाघाचे सुरुवातीला ठसे दिसले, म्हणजे पंजे वाघाचे जे असतात त्याचे ठसे उमटले आणि त्या ठशाचा शोध घेतला असता त्यांना संशय आला की हा वाघच आहे. आणि तो वाघ सुरुवातीला ज्या एका महिला वनरक्षकांना पाहिला, मी तुम्हाला त्या महिला वनरक्षकाची तुम्हाला आज प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेली आहे. रेंज ऑफिसर जे आहेत मुंडे, अमोल मुंडे, त्यांची पण प्रतिक्रिया दाखवलेली आहे. परवाच्या दिवशी सुरुवातीला तांबे मॅडम होत्या, त्यांची पण तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली मी. आणि काल विशेष म्हणजे शेतकऱ्याची बैठक घेतली एक येडशीच्या डोंगरामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि प्राण्याबद्दल अधिकची माहिती प्राणी तज्ज्ञ असलेले संस्थेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतली. हा झाला संपूर्ण सारांश. मात्र वाघ गेला का आहे याची अजून खात्री झाली नव्हती. आज 24 तारीख आहे, वेळ संध्याकाळची आता 11:15 वाजलीची आहे. आता मला माझ्याकडे एक फोटो उपलब्ध झालेला आहे. मात्र तो फोटो आज 5 वाजण्याच्या सुमारामध्ये बार्शीच्या परिसरामध्ये, म्हणजे येडशी बार्शी अभयारण्य असं लागून आहे आणि त्या बार्शीच्या हद्दीमध्ये, म्हणजे बार्शीच्या डोंगरामध्ये, रामलिंगचा डोंगर आणि बार्शी हद्द अशी जवळच आहे आणि त्या परिसरामध्ये एका तलावामध्ये बिबट्या पाणी पेत होता आणि त्याचं चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झालं. आता ठसा सुरुवातीला पंजा वाघाचाच आहे कशाचा आहे खात्री करण्यासाठी वन विभाग कामाला लागला आणि त्या वन विभागानं खात्री करण्यासाठी कॅमेरे लावले त्या फॉरेस्टमध्ये आणि त्या कॅमेऱ्यामध्ये वाघाचा फोटोसुद्धा कैद झाला. आता वेगवेगळे फोटो कैद झाले. एक नजर मारूया. सुरुवातीला पांढऱ्या रंगाचा फोटो मी तुम्हाला दाखवतोय, हाच फोटो आहे आणि सुरुवातीला हा फोटो कॅप्चर केला कॅमेऱ्यानं आणि त्याच्यानंतर दुसरा एक कलर फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. तो पण कलर फोटो हाच आहे. मी तुम्हाला कलर फोटो दाखवतोय, बघूया. पहा, हाच कलर फोटो आहे आणि विशेष म्हणजे वाघाचा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा दाखवला आहे. परत एकदा एक नजर टाकूया. हाच तो व्हिडिओ आहे आणि हाच तो वाघ आहे. पहिले सर्व फोटो, व्हिडिओ, वन विभाग, शेतकरी हे परेशान झाले होते की नेमकं बिबट्यामुळं झालं ही घटना झाली का वाघामुळे झाली. आता शेतकऱ्यामध्ये प्रश्न निर्माण झाले. बिबट्यानं हल्ला केला अशा काही वेगवेगळ्या बातम्या आल्या. जनावरांचा मृत्यू झाला वेगवेगळ्या ठिकाणी. एका शेतकऱ्यावर हल्ला सुद्धा झाला. आता नेमका हल्ला कोणी केला, बिबट्याने केला का वाघाने केला याची खात्री अजून झालेली नव्हती. मात्र नेमकं चाललंय काय, चर्चा काय होते आणि वास्तव काय. वास्तवात हेच आहे की येडशीच्या डोंगरामध्ये खरंच वाघ आलेला आहे आणि त्या वाघाचा आताचा फोटो बघूया. हाच आहे तो जो येडशीच्या आणि बार्शीच्या परिसरामध्ये लागून जो डोंगर आहे भाग, परिसर, अभयारण्य, या अभयारण्यामध्ये वास्तव्यास असलेला हाच तो वाघ आहे. आता हा वाघ आला कुठून हा प्रश्न निर्माण झाला होता. बऱ्याच वेळेस अधिकाऱ्यांनी सांगितले की हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड मार्गे लातूर आला आणि लातूरवरून सोलापूर मार्गे धाराशिवच्या येडशीच्या डोंगरामध्ये अभयारण्यामध्ये तो दिसला. कळंब परिसरामध्ये सुद्धा वाघ दिसल्याची सुरुवातीला माहिती मिळाली. पाथर्डी या भागामध्ये सुद्धा वाघ दिसला असं वन अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं. आणि पाथरोड का पाथर्डी असं काहीतरी आहे त्या भागातलं नाव, तर त्या भागामध्ये सुद्धा वाघ दिसला असं अधिकाऱ्याने आपल्याला एका मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मात्र या सर्व बाबीचे अनेक जे शेतकऱ्याच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्न काय आहेत की शेतकऱ्यांना वाटतंय की बिबट्या पकडावा, वाघ पकडावा, मात्र ते पकडण्याचा अधिकार या लोकांना नाही. हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्याचा खुलासा सुद्धा केला की त्यांना पकडता येत नाही, पकडण्याचा अधिकार त्यांना नाही. बरेच काय प्रक्रिया असतात त्यांच्या, प्रशासकीय प्रक्रिया. की आता दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की 500 किलोमीटरचा प्रवास या वाघाने केला, मात्र कोणत्याही शेतकऱ्यावर हल्ला केलेला नाही. अशी कुठल्याही प्रकारे कुठल्या व्यक्तीवर हल्ला झाला अशी एकही नोंद सापडलेली नाही त्यांना. त्याच्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही, बिबट्याला सुद्धा घाबरण्याचं कारण नाही. मात्र हा जो एरिया आहे या एरियामध्ये शेतकऱ्यांनी जात असताना आपल्या हातामध्ये काठी घेऊन जाणं,
बॅटरी घेऊन जाणं, परिसरात शेतीच्या डोंगराच्या भागामध्ये ज्या शेतकऱ्याची शेती आहे त्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जात असताना रात्रीच्या वेळी जाणं टाळावं, जेणेकरून धोका होणार नाही. आता प्राणी तर आलेला आहे, मात्र या प्राण्यासोबत राहायला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे, जेणेकरून वाघ आला म्हणजे घाबरण्याचं कारण नाही, कारण तो हल्ला करणार नाही, असं वन अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं. त्याचं माहितीचे जे लोक होते काल आलेले त्यांनी पण सांगितलं. मात्र काळजी तर घेणं गरजेचं असतं. लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, घराच्या बाहेर आपल्या परिसरामध्ये अंधारामध्ये ऊस ज्या भागामध्ये आहे, ऊसाच्या शेतीच्या कडेला ज्यांची घरं आहेत अशा लोकांनी आपल्या घराच्या भोवती उजाड करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून बिबट्या त्या भागामध्ये येणार नाही. आला तर आपल्याला दिसू शकतो. आणि मानवी वस्तीमध्ये वाघ किंवा बिबट्या हा प्रवेश करत नाही, असा खुलासा सुद्धा अधिकाऱ्यांनी केला. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आणि राहिला विषय जंगलाचा, जंगलामध्ये जाण्याचं कारणच नाही आपलं. हे जंगल आहे ते प्राण्यासाठी असतं, वन्यजीवांसाठी असतं, आणि या जंगलामध्ये प्राणी राहतात. आणि वाघ या डोंगरामध्ये आला म्हणजे सर्वत्र आनंदाचं वातावरण अधिकाऱ्यामध्ये, वन विभागाच्या कर्मचाऱ्यामध्ये दिसून आलं आपल्याला. मात्र शेतकरी संभ्रमातच आहेत. आता शेतकऱ्यांनी सुद्धा असा विचार केला पाहिजे की एखादा प्राणी ज्यावेळेस आपल्या भागामध्ये येतो त्यावेळेस आपला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये त्याला राहण्यालायक हा परिसर असतो, त्यामुळं प्राणी या भागामध्ये वास्तव्य करतात. आता अधिकाऱ्यांनी सांगितलं वन विभागाच्या की याच्यापूर्वी सुद्धा वाघ येऊन गेले असतील, मात्र त्यावेळेस कॅमेऱ्याची सोय नव्हती आणि आता कॅमेरा लावला म्हणून आपल्याला वाघ दिसला. त्यामुळं चर्चा झाली आणि चर्चा काही बरीच रंगली. वेगवेगळ्या गावामध्ये वेगळे अफवा झाल्या, इथंच वाघ आला, तिथंच वाघ आला, बिबट्या इथंच दिसला, वाघ आताच दिसला, अशा काही अफवा सुद्धा पसरल्या गेल्या. मात्र या अफवावर कोणी सुद्धा विश्वास ठेवू नये, जेणेकरून अधिकारी आहेत प्रशासकीय यांची कुठं तारांबळ होणार नाही आणि विनाकारण शेतकऱ्याचे हाल होणार नाहीत किंवा याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो, याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. जे असे फेक व्हिडिओ आहेत, फेक मेसेज आहेत, अशा लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या एका मेसेजमुळं कोणाचं नुकसान होऊ शकतं, याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासनाला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे हा जो परिसर आहे हा परिसर वाघाला राहण्याच्या लायकीचा आहे. वाघ त्याचं घर शोधत त्याला राहण्यासाठी घर शोधत या परिसरामध्ये, डोंगर भागामध्ये आलेला आहे. आणि आज सुद्धा वाघ त्याच परिसरामध्ये, त्याच डोंगरामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. त्याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यामुळं तुम्ही परत एकदा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करायचं आणि वाघ या भागात आला म्हणजे अतिशय आपण नशीबवान आहात. वाघ बघण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं भाड्यानं करून जातात, बघण्यासाठी आतुर झालेले असतात. मात्र वाघ या तुम्हाला इथं आलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा नशीबवान आहात. जर वाघ या ठिकाणी राहिला तर या भागातला विकास होईल, या ठिकाणचे व्यवसाय चालतील, वाहनवालीचे धंदे चालतील, वेगवेगळ्या इथं सोयीसुविधा उपलब्ध होतील. प्रशासकीय हा जो परिसर आहे या परिसराचा शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो. या ठिकाणी पर्यटक येऊ शकतात. त्यामुळं येडशीचा जो डोंगर आहे हा डोंगर मोठ्या प्रमाणामध्ये विकास होण्यासाठी प्रशासनाकडून मदत सुद्धा होऊ शकते. आता मात्र नेमकं वाघ इथं राहणार का नाही, आणखीन किती दिवस राहू शकतो, याच्यावर पाळत ही वन विभागाच्या अधिकाऱ्याची आहे. मात्र तुम्ही सुद्धा नक्की काळजी घ्या या परिसरामध्ये जात असताना, एवढं सांगतो. धन्यवाद.